विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद नांदेड व तसेच विथ बेनिफिट यांनी जे आपल्याला समजा एक उपक्रम राबवण्यास सांगितला आहे, तो उपक्रम आपण 4 महिन्यापासून राबवत आहोत. आपण आपल्या निंजा ग्रुपवर आपण जे वेगवेगळे स्वच्छतेसंदर्भात जे कार्य करता त्या संदर्भात आपण कार्य केलेले आपण अपलोड करतो, ओके नाही. आपण आपल्या जसं आम्ही नांदेडचे निंजा आहोत तसं आपल्या शाळा पातळीवर सुद्धा आपण निंजा आपले तयार झालेले आहेत. ते निंजा घरोघरी जाऊन गावामध्ये लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करतात, ओके नाही. तसेच आपल्याला आपण 9 डिसेंबरपासून ते 11 जानेवारीपर्यंत एक मोठा त्या ठिकाणी उपक्रम राबवत आहोत. त्याचे पण आपल्याला फोटो त्या निंजा ग्रुपवर अपलोड करायचे आहेत, ठीक आहे. आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी जे निंजा आहेत, नांदेडचे निंजा आहेत, त्यासोबत कार्य करणारे शाळेवरचे गाव पातळीवरचे जे निंजा आहेत त्यांचाच एक उपक्रम कोणता सॉल्वकॉन कोणता सॉल्वकॉन हे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो उपक्रम ते पहा, जिल्हा परिषद नांदेड रिप बेनिफिट, जिल्हा परिषद नांदेड आणि रिप बेनिफिट संस्था आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या नांदेडचे सॉल्वकॉन हा उपक्रम आपण या ठिकाणी 16 डिसेंबरला राबवत आहोत. काय आहे सॉल्वकॉन? पहा, सॉल्वकॉन मध्ये युवा सॉल्व निंजास खेळातून हस्तकौशल्य वापरून वेगवेगळे प्रकारच्या समस्या सोडवायला शिकतील. ते तुम्हाला वेगवेगळे नांदेडचे जे निंजा आहेत, आपल्या गाव पातळीवरचे जे निंजा आहेत त्यांना वेगवेगळे गेम या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून समस्या कशा सोडवायच्या हे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आपण 16 डिसेंबरला जाणारच आहोत, ठीक आहे. आणि स्थळ पहा, हे आहे ज्ञानमाता विद्या विहार स्कूल, नांदेड एअरपोर्ट जवळ, कामठा रोड, नसरपूर, नांदेड, ठीक आहे. सोमवारी आहे 16 डिसेंबर आणि एक ज्ञानमाता विद्या मंदिर स्कूल इथं या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे. कोणता? सॉल्वकॉन, ठीक आहे. तर ही झालं आपल्या कार्यक्रमाची ओळख. तर आता आपण त्याचे एक भाग म्हणून आपण ते खेळायला सुरुवात करूया, ठीक आहे. थोडक्यात मी सांगतो, जीवनात तत्वे असणे अत्यंत आवश्यक आहे. तत्वे म्हणजे आपण कसं वागायला पाहिजे, काय नाही, ही तत्वे असणे खूप आवश्यक आहे. कारण ती आपल्याला योग्य निर्णय घेण्यास, नैतिकतेवर आधारित वागण्यास आणि आयुष्यात स्थैर्य व सामंजस्य राखण्यास मदत करतात. तत्वे म्हणजे काय? तर तत्वे म्हणजे आपल्या जीवनातील मार्गदर्शक तत्वे असतात, ज्या आपल्या विचारसरणी, कृती आणि निर्णय प्रक्रियेत स्थिरता आणतात. तत्वे, प्रत्येकाची तत्वे, वागण्याची पद्धत, जगण्याचे नियम वेगवेगळे असतात. जे ते तत्वे नियम चांगल्या प्रकारे अवलंबतात ते जीवनात यशस्वी होतात. आता मोठे मोठे जे यशस्वी व्यक्ती झालेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले, पुन्हा महात्मा गांधीजी झाले, त्यांना वेगवेगळे चांगले चांगले तत्वे. गांधीजींनी कोणते तत्व अवलंबलं होतं? सत्य आणि अहिंसेच्या तत्वावर. सत्य आणि अहिंसेच्या तत्वावर आले. त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण देशाने स्वातंत्र्यासाठी एकत्र काम केले. त्याने काय केलं? एकच तत्व, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसं अब्दुल कलाम यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाच्या तत्वांवर आधारित, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाच्या तत्वावर आधारित त्यांचे नेतृत्व आजही आपल्याला प्रेरणा देते, ओके नाही. तर हेच आपण पुढे तत्वे आणि नियम या संदर्भात पुढे अजून उपक्रम सॉल्वकॉन मध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी एक आपण आता खेळ घेऊया, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी रिप बेनिफिट सॉल्वकॉन या अंतर्गत हा एक गेम घेत आहोत. या ठिकाणी पहा, हे गेम कसं आहे. पहिल्या फेरीमध्ये आता समजा माझ्याकडे बॉल आहे, मी बॉल काय करणार, माझं नाव सांगणार, माझं नाव किरण, मी माझी ओळख करून देत आहे, माझं नाव किरण, आणि मला तुम्हाला माझं नाव लक्षात ठेवायचं आहे. किरण, कर्तव्य, मोठ्यानं सांग. हां, नितेश, दर्शन, भक्ती, शुभांगी, गीता, अद्विका, काय घे बॉल, अद्विका, अनुराधा, मोठ्यानं सांगा. आकांक्षा, अन्नपूर्णा, सन्या, शाफिना, आरुषी, श्वेता,
शुभांगी, प्रज्ञा, अंजली, रुपाली, अक्षरा, महेश्वरी, आकांक्षा, रियाज, प्रथमेश, साईनाथ, ओंकार. आता सर्वांनी आपली ओळख करून दिलेली आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिलेली आहे. सर्वांनी आपले नाव सांगितलं आहे, बरोबर? हां, आता हे सर्व आपल्या नांदेडचे, आपल्या भिकनारचे निंजे आहेत. ठीक आहे, सर्वांनी आपली ओळख करून दिलेली आहे. झाली ओळख, झाली सर्वांना एकमेकांची? आता तुम्हाला तुमची ओळख तर तुम्ही सांगितल्या. आता दुसरे जण तुमची एकमेकांना तुम्ही भेटताल. आता समजा माझं नाव किरण, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता मी बॉल ज्यांच्याकडे फेकलं त्यांना माझं नाव सांगायचं आहे. समजा मी आता दिलं हिला, माझं नाव सांग काय आहे? हां, तुझ्या मुलांना समजा तू दुसऱ्याला बॉल दे, त्याने तुझे नाव सांगतील. कोणाला दे तुझ्या मुलांना? हां, प्रज्ञा, व्हेरी गुड, छान. दर्शन, सार्थक, सार्थक त्याचं नाव, म्हणजे ज्यानं बॉल फेकला त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, हां, नेक्स्ट. दर्शन, व्हेरी गुड. हां, आकांक्षा, तिचं नाव आकांक्षा. तिनं बॉल फेकली, तिचं नाव आकांक्षा. आता हिनं बॉल फेकत आहे, हिचं नाव सांगायचं तुम्हाला. हां, सावकाश. हां, शुभांगी, व्हेरी गुड. अक्षरा, तिचं नाव अक्षरा. साईनाथ, व्हेरी गुड. कर्तव्य, दर्शन, आता जे समजा बॉल फेकल नाही त्यांचं नाव, आता ज्यांच्याकडे बॉल गेला नाही त्यांचं पण नाव, त्यांचं पण इंट्रोडक्शन झालं पाहिजे. हां, पुढे. अनुराधा, शौफिना, रुपाली, सावकाश सावकाश. रियाज, ओंकार, नितेश, शुभांगी, अद्विका, अन्नपूर्णा, सावकाश सावकाश. हां. ज्यांची ओळख झाली नाही काय कर? आरुषी, नाही, आता तिच्याकडे तिला जवळ जाऊन दे. हां, प्रज्ञा, व्हेरी गुड. हां, तिकडे. हां, गीता, तिचं नाव गीता. हां, भक्ती, भक्ती. ओके, व्हेरी गुड. नितेश, सार्थक, रियाज, अंजली, श्वेता, सना, ओके, व्हेरी गुड. तर पहिल्या गेमच्या वेळेस पहिल्या पायरीला आपण काय केल्या? स्वतःची ओळख सांगितल्या. आणि दुसऱ्या पायरीला आपण काय केल्या? ज्यानं बॉल फेकला त्याची ओळख सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर हा गेम एवढ्यासाठीच की बाबा तुम्हाला एकमेकांची ओळख व्हावं, हो की नाही? तिथं ज्यावेळेस तुम्ही जासाल 16 तारखेला गेल्यानंतर तुम्हाला ते एखाद्या वेळेस तुम्ही ह्या गेमच्या जर रूममध्ये गेल्या तर तुम्हाला एकमेकांची ओळख चांगल्या प्रकारे होण्यासाठी हा गेम त्या ठिकाणी तुम्हाला खेळला जाणार आहे. समजलं काय? ओके, ठीक आहे. ते जे आहे स्वरूप ते पाहूया. ओके, चल. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण गेम पाहिल्या. त्या गेममध्ये आपण स्वतःची ओळख आणि सोबतच एकमेकांची ओळख या ठिकाणी करून घेतली. या सॉलोपान या उपक्रमातील पुढचा भाग आहे तो म्हणजे नेतृत्व किंवा तत्वे. तत्वे म्हणजे जीवनातील आणि नेतृत्वातील मार्गदर्शक दिवे आहेत. जीवनातील हे काय आहेत? तत्वे मार्गदर्शक आहेत. आपल्याला एखादा व्यक्ती का आवडतो? समजा मला आवडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का आवडतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडतात. ते म्हणजे समजा आदर्श आहेत, फेवरेट पर्सनॅलिटी आहे. आता ते का आवडतात? त्यांची मेहनत, ते खूप मेहनत घेतले. त्याने स्वतःसाठी, स्वतः तर एवढी हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यानं काय केले? इतकं अभ्यास केले, ते यशस्वी झाले. सोबत त्यानं फक्त स्वतःचाच विचार न करता देशाचा विचार केला. आपल्या भारतासाठी एवढं मोठं संविधान निर्माण केलं, हो की नाही? आणि त्या संविधानाचाच अवलंब पूर्ण भारतभर होतो. आपल्या भारतासाठी एक आदर्श काय तयार केलं? संविधान तयार केलं, जे की खूप महत्त्वाचं होतं.
जे समजा समाजामध्ये मागे पडलेले लोक होते त्यांना प्रगत लोकांसोबत आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांना एक जीवनात स्थान मिळून गेलं. त्याच्यामुळे समजा ते म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व आहे. आता म्हणजे समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तुमचेही भरपूर जण असतात, कोणाला विराट कोहली आवडतो, कोणाला ऐश्वर्या राय आवडते, कोणाला बाबा आमटे आवडतात, भरपूर काय, कोणाला त्यांची आई आवडते, कोणाला त्यांचे वडील आदर्श वाटतात. तर तेच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ते खूप महत्वाचे असतात. कारण का त्याला आपण काय करता, फॉलो करता, त्यांचे गुण आपण अंगीकारता. बरोबर आहे की नाही? तसं मला पण बनायचं असं तुम्हाला वाटते आणि अहोरात्र प्रयत्न करता. ते नेतृत्वामध्ये तुम्हाला नेतृत्व करायचं असेल, तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, ते तुम्हाला मार्ग दाखवतात. काय? तत्वे. बरोबर आहे की नाही? तर तेच तुमची जी आवडती व्यक्ती आहे त्या आवडत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कागद भेटणार आहे आणि स्केच पेन आपण भेटणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, ते कागद घ्यायचं आहे, तुमची जी आवडती व्यक्ती आहे त्या आवडत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायचं. आता काय करा, तुम्ही 5-5 जणांचे गट करा वाटल्यास आणि ह्या कागदावर तुमची जी आवडती व्यक्ती आहे त्या आवडत्या व्यक्तीबद्दल लिहायचं. ठीक आहे? 5-5 जणांचे गट करा. इथं 5 जणांचे गट करा. इथं 5 जणांचे गट करा. 5-5 जणांचा गट करून बसा. बसा लवकर, वेळ नाही आपल्याला. फास्ट. सर 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 तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालं, आता तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला 5-5 जणांचा गट करायचा आहे. या गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपण पान देऊयात, त्यावर तुमचं नाव लिहा आणि तुम्हाला कोणता तुमची आवडती पर्सनॅलिटी आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं. वाटलं प्रत्येकाला आपण एक पान देऊ. ठीक आहे? आणि स्केच पेन पण भेटेल तुम्हाला. ठीक आहे? सर्वांना एक डिस्ट्रीब्यूट करा, एक करा. सर्वांना एक डिस्ट्रीब्यूट करा. ठीक आहे? आता आहे की नाही, वाटल्यास 2 पानं खूप होतात, त्याच्यावर पण बसते. 2 पानावर तुम्ही लिहू शकता, बसते तुमचं. प्रत्येकाने एक पान लिहू नका. पॉज करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता पेजेस भेटले आहेत, त्याच्यावर तुम्हाला हे स्केच पेन भेटतील. तुम्ही त्याच्यावर तुमचं जी आवडती पर्सनॅलिटी आहे ते तुम्हाला का आवडते याबद्दल लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला त्याचं सादरीकरण करायचं आहे. एखाद्या एकदम विद्यार्थ्यांना समोरून सांगायचं की बाबा ते तुम्हाला का आवडतं. ठीक आहे? ठीक आहे, पेन घ्या. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता वेळ या ठिकाणी सुरू होत आहे. सर्वांनी काय करायचं आहे, त्या तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, आता तुम्हाला जे पेजेस दिलेत त्याच्यावर तुमची आवडतीच पर्सनॅलिटी ते तुम्हाला का आवडते त्याबद्दल लिहायचं. ग्रुपमध्ये सर्वांनी काम सुरू कर. 1 2 3 स्टार्ट. त्याच्यात तुम्हाला बेसिक काय आहे. ओके, 1 2 3 स्टार्ट. सुरू कर. तुमचं नाव लिहा, ती व्यक्ती तुम्हाला का आवडते ते लिहा. कोणाबद्दल तुम्हाला जे आवडतात त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे.
यासाठी तुम्हाला 20 मिनटं आहेत, त्यामुळं लवकर लवकर तुमच्या टाईमनुसार होऊ द्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनी आपापलं फेवरेट पर्सनॅलिटी बद्दल लिहिणं पूर्ण झालं असेल का? झालं का तुमचं? झालं. ओके. आता तुमचा वेळ या ठिकाणी 20 मिनिटं झालेले आहेत. 20 मिनिटं झालेले आहेत. ठीक आहे. अजूनही तुम्हाला तुमचा वेळ आहे. चल द्या. ज्या ग्रुपचं तयार झालेलं आहे, ज्या ग्रुपचं तयार झालेलं आहे त्याने येऊ शकता आणि तुम्हाला ते व्यक्ती तुम्ही जे लिहिल्या तुमच्या गटामध्ये त्याबद्दल तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. पहिला गट सार्थकचा गट तुमचं झालं का? चला एक जण या. चला कोण सांगते? दर्शन. या ठिकाणी दर्शन येत आहे. तोपर्यंत बाकीच्या गटांनी आपली तयारी करून घ्या. तुमचं लिहिणं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. या ठिकाणी आपला 15 मिनिटं आहेत. प्रत्येक गटाला आपल्याला 2-3 मिनिटं या ठिकाणी भेटणार आहेत. समोर या. समोर या. बाकीचे विद्यार्थी समोर या. समोर या. चला ओके. स्टार्ट. दर्शन सांग. ऐकून सांग. किती वाटलंस? मला विराट कोहली आवडतो. तो एक क्रिकेटर आहे. त्यांची विराट कोहलीची फिटनेस व विराट कोहलीची बॅटिंग खूप छान आहे. विराट कोहली एक असा बॅट्समन आहे की जे टीममध्ये कोणतीही मुसीबत राहिली त्या मुसीबतीतून टीमला काढू शकतो. विराट कोहली जेव्हा T20 वर्ल्ड कप फायनल चालू होतं तेव्हा भारताची पहिली सुरुवात चांगली झाली. पुन्हा 1-2 विकेट गेल्यानंतर विराट कोहलीने एक अशी बारी खेळली की त्याच्यामुळे भारत वर्ल्ड कप फायनल जिंकली. विराट कोहलीने असं खूप बऱ्या टीमला याच्यातून संकटातून काढलेले आहे. विराट कोहली हा एक असा बॅट्समन आहे की जो कोणत्याही टीमला अडचणीतून काढू शकतो. विराट कोहलीकर क्रिकेटची खूप टेक्निकल आहे. जसे कव्हर ड्राईव्ह खूप छान मारतो, फुल शॉट बी खेळतो. आणि विराट कोहली हा एक टेक्निकल बॅट्समन आहे. म्हणून मला विराट कोहली आवडतो. म्हणजे तो संकटातही आपल्या टीमला काय करतो? मॅच विनर सारखा पारी जिंकून देतो. म्हणजे एक चांगला लीडर आहे तो. म्हणून तो मला आवडतो. अतिशय बेस्ट दर्शन, अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी त्या पर्सनॅलिटी बद्दल सांगितलं आहे. आणि एक अतिशय निंजामध्ये पण तो अतिशय चांगलं काम करतो. दर्शन सारखं निंजा ग्रुपवर ऍक्टिव्ह राहतो, माहिती टाकत राहतो. त्यानंतर पुढचा ग्रुप काय आवडला? व्हेरी गुड. नेक्स्ट ग्रुप. आता या ठिकाणी कोणी अक्षराचा ग्रुप तयार आहे का? रचनेचा ग्रुप तयार आहे का? चला लवकर, वेळ संपला. चला नेक्स्ट लवकर या. चला कोणी श्वेता कोण तयार आहे? मतलब ओके. लवकर यायचं. यानंतर आता या ठिकाणी पुढच्या ग्रुपमध्ये विद्यार्थिनी आलेली आहे. एक पण अतिशय चांगली निंजा आहे. नेहमी गाव पातळीवर काम करण्यासाठी ऍक्टिव्ह राहते. प्रश्ना प्रकाश पलेलवाड. तिची आवडती पर्सनॅलिटी कोण आहे ती आता सांगणार आहे. माझी आवडती नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान काढलेले आहेत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप आवडतात, कारण की ते मसुदा समितीचे अध्यक्ष पण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान काढले. त्यांनी गरिबांसाठी खूप कार्य केले. जे दलित समाज होतं त्यांना पण मार्गदर्शन केलं. बघे ना. अजून त्याच्यामुळे आवडतं तुला? त्यांनी गरीब लोकांना मदत केली. ते तुझ्यासाठी आदर्श आहे. ओके नाही? त्यांची तत्वे तू त्यांच्यासारखं खूप अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. ओके व्हेरी गुड. चला नेक्स्ट. अन्नपूर्णा. पुढच्या ग्रुपमधली विद्यार्थी येत आहे निंजा अन्नपूर्णा. ओके व्हेरी गुड. साफिना. पुढच्या ग्रुपमध्ये निंजा आलेले आहे साफिना. स्टार्ट. माझे आवडते नेते महात्मा ज्योतिबा फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1907 रोजी सातारा जिल्ह्यातील कळंबूर या गावी झाला. मित्रांनो,
बाकीचे बोल नका. मित्रांनो, महात्मा हे अति लहान वयातून खूप हुशार होते. त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षात त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव होते सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या सावित्रीबाई फुले म्हणजे त्यांच्या पत्नीला खूप शिक्षण दिले व शिक्षणाचे पुढे डोके लावले. सावित्रीबाई फुलेंनी पण यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून मेहनतीने शिक्षण घेतले व त्यांनी पण पुढे पुणेच्या बुधवार पेठेत तिथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. तिथे जाती हे काहीच उच्च त्यांनी काहीच पाहिजे नाही व सर्व जातींच्या मुलींची शाळा तिथे उघडली. म्हणूनच मला महात्मा ज्योतिबा फुले आवडतात. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली व आपल्या बायकोंना खूप शिक्षण दिले. व्हेरी गुड. तर शाफिना या निंजानं अतिशय उत्कृष्टरित्या तिची आवडती पर्सनॅलिटी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल सांगितलं आहे. त्यांच्यातले जे आदर्श गुण आहेत त्याच्यामुळे ते त्यांना प्रेरणा देते नेहमी शाफिनाला. त्यांच्या ग्रुपला पुढचा ग्रुपमध्ये कोण आहे? ओंकार, आर यू रेडी? चला लवकर या. कोणी या? चला, प्रत्येक गटातून एक जण यायचं आहे. आपल्याला फक्त 20 मिनिटं या ठिकाणी. प्रत्येक गटाला 5 मिनिट. या ठिकाणी पुढचा आपला निंजा आलेला आहे रियाज. मला भगतसिंग आवडतात. भगतसिंग आपल्या वयाच्या 12व्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. भगतसिंग हे एक महान वीर होते. भगतसिंगाने 1925 मध्ये नवजवान भारताचे राज्य स्थापना केली. भगतसिंग यांचे वडील किसन हे क्रांतीवीर होते. व्हेरी गुड. रियाज याची जी फेवरेट पर्सनॅलिटी होते ते आपले क्रांतीवीर भगतसिंग, हो की नाही? ते रियाजलाच नाही तर आपल्या सर्वांना पण काय आहे? आदर्श आहे, हो की नाही? त्यांचं कार्य आपल्याला आज पण प्रेरणा देते. पुढील ग्रुपमध्ये कोण आहे? अनुराधा. चला, या ठिकाणी पुढची निंजा येत आहे अक्षरा पुयड. मला सावित्रीबाई फुले खूप आवडतात कारण ते स्त्री शिक्षणासाठी खूप लढले. त्यांच्याचमुळे आज स्त्रिया शिकत आहेत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी झाला. त्यांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा पुणे येथे उघडली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची कायम सिद्ध ठेवली. म्हणून मला सावित्रीबाई फुले खूप आवडतात. व्हेरी गुड. आता पुढच्या ग्रुपमधील अतिशय हुशार निंजा ग्रुपवर ऍक्टिव्ह असलेली अक्षरा गोपाळ पुयड या विद्यार्थिनीनं तिचे आदर्श जे आहेत सावित्रीबाई फुले यांबद्दल सावित्रीबाई फुले तिला काय आवडतात आणि तिला आदर्श काय आहे याबद्दल थोडक्यात सांगितलं, हो की नाही? सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्व मुली, सर्व लेकरं शाळेमध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकत आहेत. पुढे नेक्स्ट ग्रुप आकांक्षा. 5 ग्रुप होते. 5 ग्रुप मधले आता हे शेवटचं कॅन्डिडेट आहे आकांक्षा. अजून कोणाला सादर करायचं आहे का? ठीक आहे, छान लाईव्ह घेऊ आपण. समोर माझे आवडते नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण की ते आपल्या देशाला असे काय अनमोल देऊन गेले ते म्हणजे संविधान होय. संविधान हे याच्यामुळेच आपला भारत देश चांगला चालतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मला खूप आवडतात कारण की त्यांना पुस्तक वाचायला खूप आवडत होते आणि मला पण आता पुस्तक वाचायला आवडते. आणि मी त्यांच्यासारखं बनायचं, वाचायचा प्रयत्न करते आणि त्यांच्याएवढं वाचायचं प्रयत्न करते आणि मला थोडंफार त्यांच्याएवढं बनायचं आहे. मला सर्वांनी नेत्यापेक्षा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप आवडतात.
व्हेरी गुड. आता पुढच्या ग्रुपमधील विद्यार्थी आहे चांद. माझ्या मतानं आता सर्व एक ग्रुप झालेले आहेत. ठीक आहे, सर्वांनी आपलं मनोगत सांगितलं आहे, आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल तुम्ही सांगितलं. आता पुढील ग्रुपमधील व्यक्ती जो सदस्य आहे चांद युनुस सय्यद, हे आपल्याला त्याची आवडती पर्सनॅलिटी जी आहे लीडर हे आपण सांगत आहे. हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते. यांची पुण्यतिथी 14 एप्रिलला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 24 तास लिहित वाचत होते आणि तेव्हा त्या शाळेत विद्यार्थी दूर दूर बसत होते कारण बाबासाहेब आंबेडकर हे महान छान. तर छान आता त्याची आवडती पर्सनॅलिटी आहे महान आहे, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे आदर्श आहेत. त्यांनी खूप वेळ अभ्यास करत होते, दिवस रात्र हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा कारण न सांगता त्यांनी स्वतः अभ्यास केला. लायब्ररीमध्ये दिवस रात्र बसले, आपल्या भारतासाठी संविधान तयार करून दिलं. ठीक आहे ना. त्याच्यामुळं त्यांच्यासारखंच आपण पण अभ्यास करावं, त्यांच्यासारखंच आपण समाजासाठी काहीतरी मदत करावी, देशाला पुढे न्यावं, या कारणामुळे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडतं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ग्रुपमध्ये सगळ्या ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणी 5 ग्रुपमधले 1 2 3 4 5 6 7 सदस्यांनी काय ग्रुपमध्ये कार्य करून त्यांची जी आवडती पर्सनॅलिटी आहे त्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्यांचं मनोगत ते त्यांना का आवडतात या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. ठीक आहे. आता यापुढे जे आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येकाला एक गुरु असतो किंवा प्रत्येकाला काय एक आदर्श व्यक्तिमत्व ते समोर ठेवतात आणि त्याच्या आधारे त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. काय घेतात? प्रेरणा घेतात. आता नेहमी म्हणतात मला माझ्या भावासारखं, भाऊ असं वागला ना, भाऊ डॉक्टर झाला, त्यानं काय करते भावाला समोर ठेवते, तसं त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जसा अभ्यास केला तसा अभ्यास करते आणि त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येकाचं काय असतं, एक नेता असतो, लीडर असतो, त्याचे गुण त्याला प्रेरित करत असतात. या ॲक्टिव्हिटीद्वारे ग्रुपमध्ये आपण ते कार्य करून आपलं जे फेवरेट पर्सनॅलिटी आहे, लीडर आहे, त्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि लीडर जे आहे ते आपल्या सर्वांना नेहमी काय करत असतात, आपल्या जीवनामध्ये मार्ग दाखवत असतात. बरोबर आहे. तर यापुढे सकाळपासून आपण जे समजा वेगवेगळे खेळ जे घेतल्या, गेम जे घेतल्या, त्यातून तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं, एक फीडबॅक आपण प्रत्येकाकडून या ठिकाणी घेऊया. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ग्रुपला आपण 2-2 मिनिटं या ठिकाणी देऊया. ठीक आहे. सकाळपासून तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काय शिकल्या, गेम कसा वाटला, काय नाही, हे सर आपण या ठिकाणी पाहू. ठीक आहे. ओके, एक दिवस तसं. आता एकेकाला मी बोलवतो, त्यांनी येऊन त्या ठिकाणी सांगायचं सकाळपासून तुम्ही काय शिकले. तर या ठिकाणी आता आपण सकाळपासून जे शिकल्या, गेम घेतल्या आपण 2, पुन्हा मग हा एक उपक्रम घेतल्या, तुमच्या आवडती पर्सनॅलिटीबद्दल तुम्ही लिहिलेला. तर सकाळपासून तुम्हाला काय काय वाटलं, तुम्ही काय काय शिकला, ओके ना. या उपक्रमातून, या गेममधून या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे. पहिलं विद्यार्थिनी येत आहे, पहिली निंजा येत आहे शापिन, ते आपले मनोगत सांगेल. मी निंजा ग्रुपमधली एक विद्यार्थी आहे. मित्रांनो, मी सकाळपासून आमचे सर जे निंजा ग्रुपने खेळ दिले होते ते आम्ही पूर्ण केल्या. त्या गेममध्ये होते आपली ओळख व दुसऱ्यांची ओळख सांगणे. तर त्या गेममध्ये आम्ही एक बॉल जे दुसऱ्यांना पास करत होते त्या विद्यार्थ्याचे नाव व पुन्हा आमचे नाव सांगितले व सकाळी मग ते गेम झाल्यापासून आम्ही वर्गावर आलो. मग थोडा
रेस्ट घेतल्या. मग पुन्हा सरनं आम्हाला सांगितले तुमचं जे आवडतं गीत आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायचं. आम्ही ती माहिती घेतल्या व त्या माहितीवर 2 शब्द सांगितले. आमच्या गावात आम्ही स्वच्छतेचे उपक्रम करता, नाटकं घेत्या व स्वच्छताचे महत्त्व पटवून देतात. मित्रांनो, स्वच्छताचे हे काही उपक्रम जे आम्ही शाळेत राबवतो. व्हेरी गुड, छान. बेस्ट. अजून दुसरं कोण आपण माहिती सांगेल सकाळपासून आपण काय काय शिकला? तुम्हाला जसं येईल तसं फीडबॅक सांगायचं. आकांक्षा, पुढची विद्यार्थिनी आहे आकांक्षा कोंडेवाड. सकाळी शाळेत आल्यापासून आम्ही नवीन मी निंजा ग्रुपची विद्यार्थिनी आहे. आम्ही सकाळपासून शाळेमध्ये आल्यापासून नवीन उपक्रम राबवतो आणि निंजा ग्रुप सांगितलेले सर्व काही करतो. आम्ही दररोज शाळा देतो आणि सकाळपासून आम्ही खूप वेगवेगळे गेम खेळतो. बाहेर आम्ही स्वतःची ओळख सांगली आणि दुसऱ्यांची ओळख सांगली आणि दररोज आम्ही लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतो आणि स्वच्छता आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते पण सांगतो आणि शाळेमध्ये स्वच्छता ठेवतो. आमच्या गल्ली गावात सर्वीकडे स्वच्छता ठेवतो. नाटिकामध्ये पण आम्ही स्वच्छताचे निरोप देत असतो आणि आमचे सर पण आम्हाला मार्गदर्शन करतात. मला स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना घेऊन आपण 16 डिसेंबर पासून 9 डिसेंबर पासून ते 11 जानेवारी पर्यंत हे आपण उपक्रम राबवणार आहोत, ठीक आहे ना? आणि त्याची आपण सुरुवात पण केली. ओके, ठीक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे नेक्स्ट अजून कोण आहे? हां, साईनाथ घुमलवाड. नमस्कार मित्रांनो, आम्ही निंजा ग्रुपमध्ये काम करतो आणि निंजा ग्रुपमध्ये काही माहिती टाकल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही खूप छान प्रकारे स्वच्छता करण्यासाठी आपल्याला हवेमध्ये काय प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे आपल्या श्वास घेण्यात अडचण येऊ नये म्हणून आम्ही स्वच्छ गाव सुंदर गाव ठेवत असतो. एके दिवशी आम्ही मोबाईलवर निंजा ग्रुप आमचे सर खोलून दिले. त्या 9 डिसेंबर पासून ते जानेवारीपर्यंत असं घेणं त्याचं काम करणार आहोत. आणि वीज हे खूप महत्त्वाची बाब आहे म्हणून विजेचा खूप छान प्रकारे वापर करावा. वीज नाही गेली तर आपण गरमीने मरू शकतो. वीज पंखे देत कार्यालयामध्ये आम्ही विसरून जातो, पंखे चालूच राहतात, ते बंद करायचे आपल्याला माहिती राहावं असं म्हणून मी आपण व्हेरी गुड, छान. तर निंजामध्ये आपण लोकांना वीज किती महत्त्वाची आहे हे पण सांगतो, ठीक आहे ना? विजेचा काटकसरीने वापर करायला पाहिजे. ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस फॅनचा वापर, टी व्हीचा वापर, कोणी नसताना विनाकारण टी व्ही वगैरे चालू ठेवायला नाही पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 16 डिसेंबरला आज जो समजा आपण एक प्रास्ताविक म्हणून हा जो उपक्रम घेतला तोच उपक्रम, त्याच्या आधारित दुसरे अजून उपक्रम वेगवेगळे खेळ आपल्याला 16 तारखेला नांदेडला जिल्हा परिषद नांदेड आणि रीप बेनिफिट यांच्या मार्फत अवलंबलेला आहे. त्या खेळामधून आपल्याला वेगवेगळे संदेश आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि आणखी जास्त मार्गदर्शन रीप बेनिफिट मार्फत आपल्याला करण्यात येणार आहे. सर्वजण आपण 16 तारखेला कुठं भेटूया? विद्या मंदिर, ठीक आहे? ओके, वेल डन.